आज आपण बघणार आहे सुपर डुपर टेस्टी गार्लिक पराठ्याची रेसिपी। त्यासाठी मी तडका पॅनमध्ये तेल घेतले, त्यामध्ये मी 10 ते 12 लसूण पाकळ अशा पद्धतीने मी बारीक करून घेतल्या। नंतर मी त्यामध्ये बटर टाकले, चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो आणि बारीक कट केलेली मी कोथिंबीर टाकली। चमच्याच्या साहाय्याने मी त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतली। नंतर मी गव्हाच्या पिठाची चपाती लाटून घेतली। बघा अशा पद्धतीने त्यावर मी बटर आणि गार्लिकची पेस्ट स्प्रेड केली। आता मी त्याचा चापट असा रोल तयार करून घेणार आहे बघा। नंतर मी याला मधोमध कट करणार आहे आणि त्याचा पण एक रोल करून घेणार आहे। अशा पद्धतीने बघा तुम्ही। आता मी याला हलक्या हाताने व्यवस्थित दाबून घेणार आहे आणि मी याला याचा परोठा मी लाटून घेणार आहे बघा। त्यावर सजावट म्हणून मी काळी आणि पांढरी दोन्ही पण तीळ लावली आहे बघा। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता। नंतर मी पॅनवर तूप घेतले बघा आणि मी त्यावर परोठा खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे बघा। अशा पद्धतीने अगदी साधी सोपी रेसिपी आहे। एकदा तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी आहे। मस्त असं लाल होईपर्यंत खरपूस होईपर्यंत भाजून घ्यावं। गरम गरम तुमच्या आवडीच्या भाजीसोबत सर्व करावं बघा। आपला गार्लिक परोठा झाला आहे बघा। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय। लावलंच तर नाही मी याला।